रसिका हो, आज आपणास एक महान कलाकार अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. पुन्हा एकदा औपचारिकता पाळीत मी डॉक्टर मोहन अगाशे यांचा परिचय करून देते. डॉक्टर मोहन अगाशे यांचे फॉर्मल एज्युकेशन आहे MD सायकॅट्री. मी सर्वांना करून देतो तुमचा परिचय. इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसोबत सरांना पुणे शहराने पुण्यभूषण आणि भारत सरकाराने पद्मश्री ह्या पुरस्कारांनी भूषविले आहे. गेली 5 दशके सर आपल्या सरस चित्रपटांमधून करोडो लोकांचे मनोरंजन करीत आहेत व आपल्या सकस अभिनयामुळे करोडो हृदयामध्ये त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. I request the greatest of great, Padma Shri, Dr. Mohan Agashe, to enlighten us with his few words. नमस्कार. परमपूज्य अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी, माझे मित्र प्रत्यक्ष श्रीकृष्ण, त्यांच्याशी पहिल्यांदा ट्रंकॉलवर बोललेल्या आणि तेव्हापासून माझ्यासाठी राधा असलेल्या माझी इथं खरं योग्यता नाही आहे. माझी आईला खूप दूरदृष्टी असली पाहिजे. तिने माझं नाव मोहन ठेवलं. आता इतके प्रगल्भ विचार ऐकल्यानंतर माझ्यासारख्या मतिमंद मुलाला थोडा त्रास होतो. आणि मेडिकल कॉलेजला गेल्यापासूनच मी थोडा बुद्धीच्या विरुद्ध आहे. म्हणजे माझ्या मताने शिक्षणात लिखाण आल्यानंतर विचार एकमेकांना कळावेत म्हणून लिखाण हे तंत्रज्ञान आलं. आणि तंत्रज्ञान जेव्हापासून यायला लागलं तेव्हापासून कृष्णाची गरज वाढायला लागली. कारण यांनी सांगितलं त्याप्रमाणे मला जे कळलं ते असं आहे की आत्ता जी माझी ओळख करून दिली ही शून्य ओळख आहे. इथपर्यंतचा प्रवास म्हणजे गीता समजून घेणं आहे. आणि जर्जर शब्द तर मला काही येणार नाहीत, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की संवेदनाक्षम मन तयार होण्याकरता ज्या प्रकारचं शिक्षण लागतं ते आपल्याकडं पाठ्यपुस्तकातनं मिळत नाही. आणि दुर्दैवाने आपल्या तथाकथित शिक्षण पद्धतीमध्ये ज्यांना वाचायची क्षमता येऊ शकत नाही त्यांना मुळातच खड्यासारखं बाजूला काढलेलं आहे. आणि मतिमंद अशी पहिली संज्ञा होती, आता त्याला एक सॉफिस्टिकेटेड चांगलं नाव देऊन इंटलेक्च्युअली चॅलेंज्ड. म्हणजे लिखाणाचे दुष्परिणाम म्हणजे आपण शब्द बदलत राहतोय पण जोपर्यंत आतली भावना आपण बदलत नाही तोपर्यंत शिक्षणाचा काडी मात्र उपयोग नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि या बाजूला काढलेल्या लोकांमध्ये अनेक संवेदनाक्षम मनं आहेत जी पुढं लिहिणाऱ्या वाचणाऱ्या लोकांमध्ये पण आहेत, पण अल्प प्रमाणात.
आणि त्यामुळे शक्यतो भाषण न करता कृती करण्यावर भर द्यावा असा माझा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये थोडा स्वार्थ पण आहे. मी इतरांसारखं फार चांगलं भाषण करू शकत नाही. कृती केली की नाही हे माझं मलाच कळतं. आणि मुळातच अशा शिक्षण पद्धतीमध्ये मला खरा उपयोग काय झाला असेल तर अभिनयाचा झालेला आहे. हुशार असण्यापेक्षा हुशार आहोत असं दाखवण्याकडे मी त्याचा खूप वापर केल्यामुळे मला आज इथं बोलवण्यात आलेलं आहे. पण आयुष्यातल्या अशा अनेक समरप्रसंगांना यांनी खरं तर स्वतःला शोधायचा अभिनय हा एक उत्तम मार्ग आहे. आपण कोण आहोत आणि मी मोठा हे प्रोजेक्ट करण्यापेक्षा स्वतः कोण आहे हे जाण, हे जर आचरणात आणायचं असेल तर मुळात सारखं दुसरं होण्याचा प्रयत्न करावा. दुसरं होण्याचा प्रयत्न जर आपण करत राहिलो तर कधीतरी आपण स्वतःला सापडू असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि त्यामुळे मी या जगाचा केंद्रबिंदू नसून या जगाचा एक भाग आहे. आणि या जगात मी कुठल्या भागात आहे ते शोधणं एक जिक्सॉ पझल असतं. त्या जिक्सॉ पझलचे अनेक तुकडे असतात आणि प्रत्येक तुकडा योग्य जागी बसला तर ते चित्र पूर्ण होतं. तर हे चित्र पूर्ण होण्याकरता आपली जागा आपलं शोधणं हा जो प्रयत्न केला तर कटिंग चहा मिळेल आणि आनंद निर्माण होईल असं मला वाटतं. मी लवकरच कटिंग चहा करता आपली रजा घेतो आणि प्रत्यक्ष कृतीकडे वळायचा प्रयत्न करतो. धन्यवाद. या आत्ता घाईघाईने उठल्या कारण मला आठवण करून द्यायला उठल्या. त्यांना माहिती नाही की मी विसरण्याची सवय मुद्दाम लावून घेतलेली आहे. कारण सगळ्या निगेटिव्ह भावना काढायच्या असतील तर पहिलं विसरण्याची सवय ही सगळ्यात चांगली सवय आहे. तर आत्ता इथे हे पुस्तकावर थांबलेलं नाही आहे प्रकरण, तर याचं एक किंडल व्हर्जन पण आहे. तर त्याचा क्लिक करून उद्घाटन करायचं आहे मला. तर ती क्लिक कुठं करायची माहिती नाही आहे, पण मग नंतर क्लिक करायचं. मग आणि माझी एक विनंती आहे की लवकरच याचं एक ऑडिओ पण काढावं, म्हणजे माझ्यासारख्या लोकांना ज्यांना वाचून कळत नाही पण ऐकून कळतं त्यांची जरा मोठी सोय होईल. धन्यवाद.